जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण FY SY TY BCom रेग्युलर आणि बॅकलॉग तसेच MCom पार्ट फर्स्ट आणि सेकंड इयर 2019 ॲज वेल ॲज 2023 पॅटर्न या विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम आणि युनिव्हर्सिटी एक्झाम कधीपासून सुरू होणार आहे, तसेच प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये कोणकोणते विषय आहेत याबाबत आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आपण. प्रॅक्टिकल एक्झामिनेशन कधीपासून होणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन जी FY SY आणि TY BCom 2019 क्रेडिट पॅटर्न आहे, यांची प्रॅक्टिकल एक्झाम 12 ऑक्टोबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024 या दरम्यान होणार आहे. तर MCom पार्ट फर्स्ट आणि सेकंड जे 2023 पॅटर्न ॲज वेल ॲज 2019 पॅटर्नचे विद्यार्थी आहे, तर यांना सेकंड सेमिस्टरला जे MCom 2023 पॅटर्नला आहे, यांना सेकंड सेमिस्टरसाठी ऑन जॉब ट्रेनिंग किंवा फील्ड प्रोजेक्ट आहे. त्याचबरोबर MCom पार्ट सेकंड सेमिस्टर 3साठी जो काही रिसर्च रिपोर्ट आहे किंवा रिसर्च पेपर आहे, त्याला आपण रिसर्च मेथोडॉलॉजीवरती किंवा एक रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणून त्यांना एक भाग दिलेला आहे. तर यांची जी काही परीक्षा असेल त्याला आपण प्रोजेक्ट रिपोर्ट व्हायवा म्हणूया. ती 21 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान घेतली जाणार आहे. ओके. त्यानंतर या ठिकाणी युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन जी काही होणार आहे, म्हणजे जे विद्यापीठाची परीक्षा आहे, तर FY SY आणि TY BCom 2019 क्रेडिट पॅटर्न रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग विद्यार्थी यांची परीक्षा ही 22/10/2024 पासून सुरुवात होऊ शकते. तर MCom पार्ट फर्स्ट अँड सेकंड रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग स्टुडंट 12 नोव्हेंबर 2024 पासून सुरुवात होऊ शकते. यासाठी विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयरचे 2023 पॅटर्न BComची जी काही परीक्षा असेल आणि MComची देखील परीक्षा असेल ती याच शेड्यूल पद्धतीने होऊ शकते. हे टेंटेटिव्ह टाईम टेबल आहे. कमी जास्त जर का झालं किंवा डिटेल टाईम टेबल विद्यापीठाच्या वेबसाईटवर पब्लिश झाल्यानंतर आपणापर्यंत कळवण्यात येतील. तर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन नेमकी कोणकोणते सब्जेक्ट असतात ते आपण बघूया. सगळ्यात अगोदर 2019 क्रेडिट पॅटर्नबाबत फर्स्ट इयरला जे काही प्रॅक्टिकल आहे ते फायनान्शियल अकाउंटिंग या विषयासाठी आहे. तर SY मध्ये तुम्हाला 2 विषयाला प्रॅक्टिकल आहे, ज्यामध्ये पहिला विषय आहे बिझनेस कम्युनिकेशन आणि दुसरा विषय आहे ज्याला स्पेशल पेपर आपण म्हणूया. मग तुम्ही कॉस्टिंग, बँकिंग, ॲडमिन, मार्केटिंग जो विषय तुम्ही स्पेशलायझेशनला घेतला असेल त्याचे देखील तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामिनेशन होईल. तर TY BComला तुम्हाला 3 विषय टोटल प्रॅक्टिकल एक्झामिनेशनसाठी असतात. त्यापैकी पहिला विषय आहे ऑडिट अँड टॅक्स, तर दुसरा विषय आहे स्पेशल पेपर सेकंड अँड स्पेशल पेपर थर्ड. ओके. तर तुम्हाला ऑडिट अँड टॅक्सचं प्रॅक्टिकल तुम्हाला राईट डाऊन करून त्याची व्हायवा द्यायची आहे. तर स्पेशल पेपर सेकंड अँड थर्डसाठी तुम्हाला काय करायचे आहे, इंटर्नशिपवरती काय करायचं आहे, तुम्हाला प्रपोजल सादर करायचं आहे. ओके. सो ते प्रपोजल कसं बनवायचं, काय बनवायचं याबाबत आपण माहिती देणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहे. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती देखील तुम्ही पाहू शकता. ओके. सो तुम्हाला समजलं असेल इथे FY SY TYला प्रॅक्टिकल विषय कोणते असते. फर्स्ट इयर BCom 2023 पॅटर्न यामध्ये काही प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आत्ता तरी होणार नाही. 19 पॅटर्नचे जुने जे विद्यार्थी आहेत त्यांचे बॅकलॉग जर का राहिले असेल तर त्यांची एक्झाम होईल. ओके. तसेच SY आणि TYचे देखील रेग्युलर आणि बॅकलॉगचे विद्यार्थी ज्यांचे जर का प्रॅक्टिकल एक्झामिनेशन बाकी असेल ती देखील आता याच कालावधीमध्ये होणार आहे. तर MCom पार्ट फर्स्ट त्याच्यामध्ये सेमिस्टर सेकंडचे जे काही बॅकलॉग विद्यार्थी आहे 2023 पॅटर्नचे, तर यांच्यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग अँड फील्ड प्रोजेक्ट असे 2 मुद्दे दिलेले आहे. 2 मुद्द्यांवरती तुमची काय होणार आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट व्हायवा होणार आहे. म्हणजे जर का एखादा विद्यार्थी MCom पार्ट सेकंडला आला पण त्यांनी मागच्या सेमिस्टरला ऑन जॉब ट्रेनिंग किंवा फील्ड व्हिजिटच्या बाबतीतला काही रिपोर्ट त्यांनी दिलेला नसेल, तर त्यावेळेस त्याला काय करावं लागेल, आता पुन्हा त्याची परीक्षा द्यावी लागेल. तर MCom पार्ट सेकंड सेमिस्टर 3मध्ये त्यांना प्रोजेक्ट रिपोर्टचा चॅप्टर आलेला आहे किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट या नावाने
त्यांना काय आलेला आहे, एक रिपोर्ट आलेला आहे जो त्यांचा 6 नंबरचा सब्जेक्ट आहे. त्यावरती तुमची 100 मार्कांची देखील प्रोजेक्ट रिपोर्टवरती व्हायवा होणार आहे. त्याच्या बाबतीतले जे काही कशा पद्धतीने त्यावरती काम करायचं याचा सेपरेट व्हिडिओ आपण तयार करून देणारच आहे. तर निश्चित या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल की प्रॅक्टिकल एक्झामिनेशन कधी होणार, युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन कधी होणार आणि प्रॅक्टिकल नेमके कोणत्या सब्जेक्टसाठी असणार आहे त्याची सर्व माहिती दिलेली आहे. यासाठी प्रॅक्टिकल एक्झामिनेशन किंवा प्रॅक्टिकल कोणते असणार आहे, कशा पद्धतीने लिहायचे यासाठी आपण आपल्या महाविद्यालयातील सब्जेक्ट टीचर्स किंवा HOD यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. तुमच्या मनात या बाबतीत काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्या बाबतीत सविस्तर माहिती तुम्हाला नवीन व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाईल. तर पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्रांनो एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटू. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.